आचार या प्रकरणाची याआधी आपली 208 वचने झालेली आहेत. आज 209 क्रमांकाच्या वचनापासून आपण चिंतन करणार आहोत. आजचं वचन आहे, अंगारडिनल्या काही परमेश्वर होईल, येणे खडकेची कपाळ घ्या पाजरी होय, तो जया परी होवावा तयाची परी होईल की. मागील वचनामध्ये आपण पाहिलं, तुम्हा गोविंद गती नायका म्हणजे वचनरूप ज्ञानाचं तत्वाचं सन्निधान असन्निधान स्थित जीवाला आहे आणि त्या ज्ञानाधारेच जर का आपण चालत राहिलो तर निश्चितच तो रस्ता आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून महानुभाव पंथाच्या प्रत्येक व्यक्तीला लीळा आणि वचन हे दोन असे सन्निधान परमेश्वराने प्राप्त करून दिलेले आहेत. त्याचा योग प्राप्त करून दिलेला आहे की या लीळा आणि वचनाच्या माध्यमातून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकणार आहोत. सन्निधानाहून असन्निधानी आलेले आचार्य आमचे भटोबासजी हे सुद्धा लीळेचं चिंतन करायचे आणि पुढील सकळ जीवांना लीळेचं चिंतन घडावं, वचनांचं चिंतन घडावं, स्वामींच्या निरूपणाचं चिंतन घडावं, यासाठी माईम भट्टांनी श्री लीळाचरित्राचं लिखाण केलं आणि त्यातूनच केशवराज बासांनी वचनांचं दृष्टांतांचं एक वेगळं संग्रह पाठ निर्माण केला. याच ग्रंथांच्या आधारे निरूपण आणि त्यावर अधिक लिखाण चिंतन मानव पंथातल्या अनेक अधिकरणांनी साधूंनी केलं आणि त्यातनं आपल्याला परमेश्वराने काय सांगितलेलं आहे याची शिदोरी घेऊन जो तो आपला ईश्वर धर्म जो आहे तो आचरण करायला लागला. अशा प्रकारे वचनांचं सन्निधान जे आहे ते आपल्याला योग्य मार्गदर्शक असं ते सन्निधान आहे, कारण की त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही आहे. सरळ स्वामींच्या मुखातले जे काही शब्द आहेत ते जसेच्या तसे त्या ठिकाणी लिहिल्या गेले माईम भट्टांच्या माध्यमातनं. त्याची शहानिशा त्याची खात्री भटोबासांकडनं करवून घेतल्या गेली आणि मग लीळाचरित्रामध्ये त्या वाक्य जे आहेत ते वचन स्वामींचे त्या ठिकाणी लिहिल्या गेलेले आहेत आणि म्हणून स्वामींकडनं जसंच्या तसं निरूपण झालेलं सूत्र त्या ठिकाणी लीळेमध्ये लिहिल्या गेलं आणि म्हणून आमच्यासाठी वचन खूप महत्त्वाचं आहे आणि त्या आधारेच आपण आपला हा महानुभाव धर्म जो आहे त्याचं आचरण आपण करणार आहोत. परंतु त्या वचनां म्हणजे आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचं आहे तर तो प्राप्त होण्यासाठी आपल्याला जे विधी करायचे आहेत ते विधी आपले सोबतीचे नसावेत किंवा जीवोक्तीचे नसावेत. सोबती जीवोक्ती एकच आहे. जीवाने निर्माण केलेलं किंवा जीवाने सांगितलेलं स्वतःच्या मनाने त्याला सोबती असं म्हणत असतात आणि म्हणून सोबतीचं आचरण कधी नसावं. आपण नेहमी जे वारंवार प्रवचनातनं सांगत असतो की कुठलाही विधी घेत असताना करत असताना तो उगाचच कोणीतरी सांगितलेलं आहे, आपली श्रद्धा ज्यांच्यावर आहे आणि त्यांनी सांगितला, आपल्याला एखादे कोणी व्यक्ती आवडतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून तो करायचा, अशातला हा प्रकार नाही आहे. तर कुठलाही विधी करत असताना तो विधी परमेश्वराने सांगितलेला आहे का याची शहानिशा वचनाच्या लीळेच्या माध्यमातून करून घ्या. किती सोपी गोष्ट आहे एकदम. विधी तर करायचाच आहे, त्याच्यासाठी काही तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील ते पण करा, परंतु परमेश्वराने तो विधी कुठे सांगितला आहे का हे तरी स्वतः आधी तपासून बघा आणि नंतर मग तो विधी केला गेला पाहिजे. आजचं वचन जे आहे, आजच्या वचनामध्ये हेच व्याख्यान आहे, हेच स्वामींना सांगायचं आहे
या संदर्भातली जी लीळा आहे उत्तरार्ध 39 क्रमांकाची, निरूपिता भटा ईश्वर प्राप्ती करणे, म्हणजे स्वामींनी निरूपण केलेलं आहे भटोबासांना दुःख झालेलं आहे आणि त्यावर मग स्वामींनी जो काही उपाय सांगितला तो आजच्या लीळेचा, आजच्या वचनाच्या संदर्भातली जी लीळा आहे. एकुदी गोसावी भटोबासा ते निरूपण केले. एक दिवस आमच्या स्वामींनी भटोबासांना सर्वांच्या पांतीला, इतरही भक्तिजन आहेत त्यांच्या पांतीला आमच्या स्वामींनी भटोबासांना निरूपण केलं. देव काहीसे नाही न पविजे, आणि त्या निरूपणाचा सारांश होता किंवा त्या निरूपणाचा विषय होता देव काहीसे नाही न पविजे, म्हणजे देव कशानेच पावन होत नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला, खडे खुबट्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. तो काय करतो, डोहाच्या थडीला जो आहे तो डोहातलं जे नितळ पाणी आहे त्याच्यामुळे त्यातले जे खडे गोटे आहेत तळाचे ते असे उथळ दिसतात नितळ पाण्यामुळे. असं वाटतं की लगेच आपण काढून घेऊ हात टाकून. तो हात टाकतो, पाय हातापेक्षा पाय समजा थोडा लांब असतो, तो पाय टाकून बघतो पाय टेकतो का त्याला. नंतर उडी मारतो त्या डोहामध्ये, तरी सुद्धा त्या तळापर्यंत तो पोहोचू शकत नाही, एवढा खोल तो तळ असतो. पण दिसताना तो नितळ पाण्यामुळे उथळ दिसतो. मग डोहाच्या थडीला बसलेला आहे तो म्हणतो तू भले ते कर, काहीही कर, जरी पावसी, म्हणजे तुला असं वाटत असेल की खडे खुपटे लगेच माझ्या हाताला लागतील, तळाला एकदम मी लगेच पोहोचेल, तर तसं नाही आहे. तू किती सुद्धा प्रयत्न केला तरी त्याच्या तळाला तू पोहोचू शकत नाही, एवढा खोल त्याचा तळ आहे. खाली जाशील, दम लागेल, परत यावं लागेल वर. तसंच परमेश्वराच्या या धर्मामध्ये आपण आहोत, उपदेश घेऊन आहोत, संन्यास घेऊन आहोत. आपण आता स्वामींनी सांगितल्याच्या अनुसार तुपा भाताच्या घासाच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्या द्राष्टांतिकामध्ये सांगितलेलं आहे की ऐसे धाले पण येऊ नेदावे, म्हणजे आपलं कर्तव्य संपलं नाही आहे. उपदेश घेतला म्हणजे काही कर्तव्य संपलं नाही आपलं. संन्यास घेतला म्हणजे आपलं कर्तव्य संपलं नाही, उलट सुरू झालंय तिथून कर्तव्य. आपल्याला असं वाटतं की बस संन्यास झाला, सगळं आटोपलं आता आमचं, उपदेश झाला, आता एकदाचा उपदेश घेत नव्हता, उपदेश झाला, बरं झालं. बरं कधी होईल, उपदेश घेतल्याने बरं होणार नाही आहे. तर उपदेशाचं जे कार्य आहे, जे कर्तव्य आहे, संन्यास घेतल्यानंतर जे कर्तव्य आहे ते केल्याशिवाय तुमचं जे काही फलद्रुपता तुम्हाला त्याच्यातनं जी मिळणार आहे ती मिळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जरी वाटत असेल की आपण ईश्वर सन्निधानामध्ये आहोत, ईश्वराचं निरूपण आपण ऐकत आहोत किंवा ईश्वराच्या लीळेंचं आपण नुसतं वाचन करत आहोत, आचरण नाही बरं का, नुसतं वाचन चालू आहे, किंवा धार्मिक कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो आहे, स्थानवंदन करतो आहोत, मोठमोठे उपहार करतो आहोत, म्हणजे आपलं कर्तव्य आपण बजावतोय असं नाही. आमचे स्वामी सांगतात की देव तो काहीसे नाही न पविजे, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की या कुठल्या तरी कार्याने आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणार आहे, तर आमच्या स्वामींनी परमेश्वर प्राप्ती कशाने होणार आहे ते सांगून ठेवलेलं आहे. नाम प्राप्ती ते करी. तुम्हाला जर का ईश्वर प्राप्त करून घ्यायचा असेल तर नामस्मरणाला दुसरा पर्याय नाही आहे. तुम्ही सेवा दास्य करा, त्याच्याने कर्मनाश होईल, योग्यता पण होणार, परंतु तुम्हाला नामस्मरण हे तुम्हाला आहेच. तुम्ही म्हणाल की नाही बाबा, काही लोक सेवेमध्येच पूर्ण त्यांचं आयुष्य हे करतात, परंतु त्यांचं स्मरण जर का झालेलं नसेल, पूर्णत्वास गेलेलं नसेल, तर त्यांना क्रिया अपूर्णत्वाचं एक देह दिल्या जातं आणि त्या देहामध्ये शाब्दज्ञानातले अपूर्ण क्रिया ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. म्हणजे तिथे तो प्रकार आलाच. नामस्मरणाला वेगळा पर्याय नाही आहे, नामस्मरण करावंच लागेल तुम्हाला, त्याशिवाय ईश्वर प्राप्ती होणार नाही. सेवा दास्य वगैरे बाकीच्या जेवढ्या क्रिया करतात त्याच्याने योग्यता होईल, कर्मनाश होईल, परंतु प्राप्तीची जी काही योग्यता आहे ती नामस्मरणाशिवाय होणार नाही. आणि म्हणून सांगितलं की नाम प्राप्ती ते करी. तर या ठिकाणी तुम्ही इतर विधी करून त्या नामस्मरणाचा जो विधी आहे त्याला बगल देऊ शकत नाही.
त्याला टाळू शकत नाही. तुम्ही म्हणाल की नाही नाही मी आता दिवसभर एवढी सेवा केली, आता मी नामस्मरण करणार नाही. नाही चालत तसं. तुम्हाला नामस्मरण हे करावंच लागणार. तुम्ही म्हणाल की बाबा मी एवढं वाचून काढलं, आता मी काही नामस्मरण करणार नाही तर चालणार नाही. तुम्हाला नामस्मरण हा विधी तुम्हाला करावाच लागणार आहे. आणि म्हणून आमचे स्वामी सांगतात, देव तो काही सेनही न पविजे. म्हणजे एक तर त्याचे दोन अर्थ आपण घेऊया. काही सेनही न पविजे म्हणजे काहीही करत बसले आणि त्याच्याने देव होईल तुम्हाला, असं नाही. म्हणजे देवाच्या नावाखाली आपण फुलंच वाहत बसलो. नवीन आता आलेलं आहे, 1.25 लक्ष फुलं व्हायचे. तुम्हाला काय वाटलं 1.25 लाख फुलं व्हायले म्हणजे देव प्रसन्न झाला का? काही प्रसन्न वगैरे काही झालं नाही. व 1.25 लाख फुलं आपल्यासाठी ज्यांनी तोडले असतील, तुम्ही म्हणाले की नाही ते तोडलेलेच फुलं आम्ही विकत घेऊन आलो बाजारामधनं. शेवटी तुम्हाला सुद्धा त्याचं निमित्त लागतं. तुम्ही ती फुलं विकत घेतली म्हणजे त्याचं निमित्त, तोडण्याचं निमित्त, त्या फुलांच्या त्या झाडांना जे काही दुःख होणार आहे त्याचं निमित्त सगळं तुम्हाला लागणार आहे. काही सुटत नाही कोणाला काही. आणि वरून आपण हे करायचं की देव प्रसन्न होतील. 1.25 लाख फुलं वाहिल्याने काही प्रसन्न होणार नाही. नाहक मानवपंथीय लोक आपला पैसा आणि आपला वेळ त्याच्यामध्ये वाया घालत आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं 1.25 लाख नामस्मरणाचं काहीतरी एक आयोजन करा की इतक्या लोकांनी बसून एवढं स्मरण आपल्याला करायचं आहे. कमीत कमी ते विहित तरी आहे. खरं तर हे विधी आपण केले गेले पाहिजे जे ईश्वर विहित आहेत. अविहित विधी करण्यामध्ये आपण आपला वेळ घालवायचा नाही. आता कुणी म्हटलं मला की गुढीपाडवा आलेला आहे, आता गुढीपाडवा आला तर महानुभावपंथी लोकांनी गुढी उभारायची की नाही? तर काही गरज नाही गुढी उभारायची. ते म्हणाले की बाबा हरिपाळ देवांचं ते देहात प्रवेश केला तेव्हा सगळ्यांनी गुढी उभारलेली होती. मग ते तर प्रमाण आहे ना आपल्याला. मी या गोष्टीचं चिंतन केलं. ठीक आहे ना, त्या टायमाला गुढी उभारली चांगली गोष्ट आहे, कारण त्यावेळी स्वामींनी अवतार घेतला होता. आले होते स्वामी म्हणून गुढी उभारली, ठीक आहे. पण आता तर स्वामी गेलेले आहेत ना, आता आहेत का स्वामी? मग आपल्याला आनंद कसला मग गुढी उभारण्याचा? काहीतरी आनंद घडला आणि तुम्ही गुढी उभारताय, चांगली गोष्ट आहे. परंतु आमचा आनंदच गेलेला आहे उत्तर दिशेला. आमचे स्वामी इथे नाहीच आहेत. सन्निधान वियोगाचे दुःख नाही, ईश्वराविन कैसे जिने हे न मनी. म्हणजे सन्निधानच नाही आपलं, त्याचं दुःख नाही आहे कशाच प्रकारचं. आचाराच्या 100व्या टीकेतला हा पक्ष आहे. मग आपल्याला आनंद कसला आणि आपल्याला गुढी कसली सांगा बरं? वरून गुढी उभारावी असं काही मानवापंथामध्ये कुठेच काही. आता जर का आपण म्हणू आम्ही मानवापंथीय म्हणजे हिंदू धर्माचं पालन आम्ही करतो, तर हिंदू त्यांना म्हणतात जे कोणी वेदांचं आचरण करतात, वेदाला जे मानतात त्यांना हिंदू असं म्हणतात. जे वेदाला मानत नाही त्यांना हिंदू म्हणत नाही. मग मानवपंथीय वेदाला मानतो का? मानवपंथ स्वतंत्र धर्म आहे. मानवपंथाची स्वतंत्र धर्म तत्व आहेत. मानवपंथाचं स्वतंत्र आचरण आहे. मानवपंथ दुसऱ्यांचे आचरण घेऊन पळत सुटत नाही. दुसऱ्यांचे आचरण मानवपंथीय व्यक्ती करत नाही. महानुभावांना आमच्या स्वामींनी परमेश्वराने स्वतंत्र विधी संपादित केलेले आहेत आणि तेच विधी करायचे आहेत. आमच्या महादाईसांनी विचारलं, म्हणजे जे ज्यांना कोणाला गुढीपाडव्या संदर्भात कोणाला संदेह आहे, शंका आहे, त्यांनी स्मृतिस्थळ ग्रंथ वाचावा. त्याच्यामध्ये महादाईसांनी भटोबासांना विचारलं की परवा आल्या काही करावे, म्हणजे सण वगैरे आल्यानंतर काय करायचं? भटोबासांनी सांगितले महात्म्यासी सदा पर्व काळ. महात्म्यासी म्हणजे फक्त दीक्षा घेतलेले का? दीक्षा घेतलेल्यांना महात्मे नुसतं त्यांनाच महात्मे म्हटलेलं नाहीये. तुम्ही लीळाचरित्र वाचून काढलं तर सस्याला महात्मे स्वामींनी म्हटलेलं आहे. या महात्मे हो. स्वामींनी ज्यांच्याकडे कणव आहे, ज्यांचा अधिकार उत्तम आहे, जे महानुभाव पंथामध्ये आहेत, जे दैवराटीच्या संपर्कामध्ये आले, ते सगळे महात्मेच आहेत. तेवढ्या वेळासाठी ससा तेवढ्या वेळासाठी महात्माच आहे. बेडूक आला तेवढ्या वेळासाठी तो महात्माच आहे. त्याच्यानंतर भारद्वाज पक्षी आहे तेवढ्या वेळासाठी महात्मे त्यांची कणव आहे ती, म्हणून तर स्वामींकडे वेधल्या गेले ते. म्हणजे दैवराटीच्या संपर्कात जे आले ते महात्मेच आहेत. आणि भटोबाच म्हणतात महात्मे असी सदा पर्व काळ. तुमच्यासाठी वेगळे सण बिन काही नाही. आता जे महानुभावपंथीय साधू आहेत, नित्यविधीमध्ये आहेत,
ते काही गुढी उभारणार आहेत का त्या दिवशी? जर का ते गुढी उभारणार नाहीत तर आपण कोण गुढी उभारणार आहे? जे महानवा पंथाचं स्वामींनी सांगितलेलं आचरण येथून म्हणितले ते जर का कधी गुढी उभारत नाही, स्मृतीस्थळात जर का कधी गुढी उभारल्याच गेली नाहीये महानवा पंथीय साधकाकडनं, बरं का, स्मृती लीळाचरित्रामध्ये अनेकांनी गुढ्या उभारल्या असतील आणि महानवा पंथ साधकांनी कुठेच गुढी उभारलेली नाहीये. मग त्याचं आचरण, गुढी उभारायची असेल तर आचरणाची गुढी उभारा, वचन पाठांतराची गुढी उभारा ना, हे कार्य करा. आम्हाला त्या दिवसाच्या निमित्ताने काही करायचं नाहीये. आमच्या घराच्या बाजूच्या व्यक्तीचा वाढदिवस आहे मग घरी आपण देवाला एवढा अवसर करतो का? कधी काही घेणं देणं नाहीये. त्यांचा सण आहे तो. मुसलमान लोक कधी करतात का? कोणाचा सण आहे म्हणून ते साजरा करतात का? नाही. मुसलमानांची ईद आहे म्हणून आपण साजरा करतो का? नाही. मग महानवा पंथीय लोक इतरांचे सण का साजरे करतात? महानवा पंथाचा स्वतंत्र सण आहे ना. आपल्याला सणच साजरा करायचा असेल तर आपल्याला आहे ना, पंचावताराचे अवतार दिन आहेत आपल्यासाठी, ते आपण साजरे करू शकतो. आमच्यासाठी तो आनंदाचा दिवस आहे. म्हणजे आपल्याला जे कार्य करायचं आहे ते महानुभाव पंथाच्या तत्वाशी संबंधित असावं आणि मग ते कार्य आपण करू शकतो, किंबहुना आपण ते आनंदाने करावं. आणि म्हणून स्वामी सांगतात, देव तो काही से नाही न पविजे. म्हणजे तुम्ही हे थातुरमातुर कार्य करत बसले, ह्याच्यात जर का आपला वेळ घालत बसले, आता समजा एक गुढी उभारायची असेल तर त्याला काय करायचं, त्याला बांबू बघावा लागतो. मग त्याच्यामध्ये नवीन कपडा आला, तो नवीन कपडा घ्यायला बाजारात जा, त्याच्यानंतर मग त्याच्यात हार टाका, त्याच्यात ते काहीतरी ते अजून ते बत्ताशेचं काय हे टाकतात, माळा टाकतात, ती लावा, वरून तांब्या लावा, मग ती गुढी. ते मग आता काय कार्य, गुढी उभारणारे काही साधी सुधी गुढी उभारतात का? ते बरं सारवून तिथे रांगोळी काढून सगळं. काही मानवपंथी लोक त्याची पूजन सुद्धा करत असतील, अन्य लोक पूजन करतात. आमचे मानव लोक पण पूजन करतच असतील, गुढीला आरती ओवाळत असतील, काय काय करतील. आता तुम्हाला त्याच्यात पळवाटा सांगतील की ती गुढी जिथे उभारली तिथे विशेष ठेवा आणि त्या विशेषाला गंध असेल. करायचं काय पण मानवपंथी लोकांना एवढे उपद्व्याप करायचे कशासाठी? सरळ सरळ जे विधी सांगितलं ते करा. आणि मग तिथे त्या गुढी उभारण्यामध्ये तुमचा कमीत कमी 1 तास जाणार. आणि घरामध्ये बांबू नसेल तर तो विकत आणायला लोक जातील परत. म्हणजे तुमचे 1-2 तास ते गुढी उभारण्यात जाणार. म्हणजे 2 तासात तुमच्या किती लीळा वाचून झाल्या असत्या, तुमची 10 वचनं पाठांतर झाली असती, तुमचं काहीतरी नामस्मरण झालं असतं, ईश्वराने सांगितलेला एखादा विधी घडला असता. ईश्वराने न सांगितलेल्या विधीमध्ये आपला वेळ घालवण्यापेक्षा ईश्वराने सांगितलेल्या विधींमध्ये आपला वेळ उपयोगी न्यायचा मानवापंथीय व्यक्तीला आता करण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून गुढी उभारायची तर ह्या स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे त्या विधींच्या आचरणाची गुढी निश्चित मानवापंथीय व्यक्तीने उभारली पाहिजे. आचार्य माई भटवास सांगतात महादाईसांना की महात्म्यासी सदा पर्वकाळ. म्हणजे मानवापंथीय साधकाशी सदा पर्वकाळ, ज्या दिवशी त्याचं स्मरण होत आहे, लीळा वाचन होत आहे, धार्मिक कार्य होतं, ईश्वर विहित विधींचं आचरण मानवापंथीय व्यक्ती करतोय, म्हणजे त्याच्यासाठी तोच सण आहे. ज्या दिवशी त्याच्याकडनं तो विधी घडला नाही त्याच्यासाठी तो कशी आहे तो दिवस म्हणजे आमोशासारखा आहे. आणि ज्या दिवशी विधी घडला त्या दिवस त्याच्यासाठी कसा आहे, सण असल्यासारखा आहे, सणासारखाच आहे तो विधी. आणि म्हणून तुम्ही जर का ह्या गोष्टी करत बसले, याच्यात आपला वेळ जर का घालवत बसले तर आमचे स्वामी सांगतात, देव तो काही से न ही न पविजे. म्हणजे काही पण विधी करत बसले आणि त्याच्याने देव पावन होईल, काही गरज नाही या गोष्टीची. काही करण्याची आवश्यकता नाही, कारण त्याच्याने देव भेटणार नाही. किंवा काही से न ही न पविजे म्हणजे तुम्ही सोबतीचे जर का विधी निर्माण केले आणि ते दैवराठीच्या नावाने जर का खपवले, इतके फुलं वाहा, इतके दिवे लावा, इतकं अमकं ते वाहा, इतकं तमकं ते वाहा, म्हणून जर का तुम्ही शोक्तीचे विधी निर्माण केले. म्हणजे मी नेहमी सांगतो, वासनिकांनी खरोखरच तुम्हाला जर का कोणी काही विधी सांगितला तर तो समोरच्या व्यक्तीला विचाराच तुम्ही, तो हे कुठे आलेलं आहे, काय आहे, का करायचा आपण, ह्याचा इतिहास जाणून घ्या. आणि खरोखर तो विधी असेल तर तो विधी करत असताना त्याचं पूर्ण निरूपण जे आहे, ज्याला प्रकरण वश असं म्हणतात, ती लीळा जी आहे ती लीळा आधी जाणून घ्या. स्वामींनी हे का करायला सांगितलं आणि नंतर तो विधी करा.
आणि जर का त्याचा विधी नसेल, स्वामींनी निरूपण केलेलं नसेलच, मग तो आपण करण्याचा काहीही संबंध येत नाही. एखादा पोस्टमॅन तुमच्याकडे पत्र द्यायला आलं, तुम्ही काय बघता कोणाच्या नावाचं आहे, त्याच्यावर नाव दुसऱ्याच व्यक्तीचं, तुम्ही घ्याल का ते पत्र? ती म्हणाले आमचं नाही आहे. लगेच आपण घेतो का ती जबाबदारी? तसंच आहे की विधी जेव्हा तुमच्यापर्यंत येतो तेव्हा बघा त्याच्यावर श्री चक्रधर स्वामींचं काही नाव आहे का त्या विधीवर? लीळेचा संदर्भ आहे का त्याला? वचनाचा संदर्भ आहे का त्याला? भटोबासांच्या काही शब्दाचा संदर्भ आहे का त्याला? हे बघा आणि मग तो विधी तुमचा आहे की नाही आहे ते ठरवा. जर देवाचा काही संदर्भ नसेल तर तो विधी तुमचा नाहीच, असेल तर निश्चितच तो विधी तुमचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे स्वामींनी निरूपण केलं भटोबासांना आणि भटोबासांनी ते ऐकलं. भटोबास म्हणतात देव तो काहीसे नाही न पविजे. हे ऐकल्यानंतर भटोबास म्हणतात ते काजी, म्हणजे का बरं देव काहीसे नाही न पविजे का म्हणून? स्वामी म्हणतात एक जीव कर्म चांडाळ, म्हणजे जीवाचे दोष स्वामींनी सांगितलेले आहेत. कसे कसे दोष आहेत जीवाकडे? एक जीव कसा आहे? कर्म चांडाळ आहे, म्हणजे कर्माने एक जाती चांडाळ असतो आणि एक कर्म चांडाळ. जाती चांडाळ म्हणजे जो हीन जातीमध्ये जन्माला आलेला आहे, म्हणजे मानवाने काय केलेलं आहे, या जातीभेदी निर्माण करून ठेवल्या. मग एखाद्या अमक्या अमक्या शूद्र जातीमध्ये जन्माला आलेला असेल, नुसती त्याची तो माणूस राहतो पॉश, गाडीमध्ये फिरतो, बंगला आहे, त्याचं सगळं काय आहे, पण कोणी सांगितलं हा शूद्र जातीचा आहे, लगेच आपण त्याच्याकडे तिरस्काराने बघतो, हां हे खालच्या जातीचं आहे, असं आपण बोलतो. खरं तर महानुभाव पंथीय साधकांनी या गोष्टी केल्याच नाही पाहिजेत. नुसतं सांगायचं श्री प्रभूंनी जातीभेद हे केले, नष्ट केले, अमकं केलं, टमकं केलं, आणि आम्ही महानुभाव साधक असून आम्ही ह्या जातीचा आहे, तो हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे. म्हणजे बघा हेच तर साध्या साध्या गोष्टी आपण पाळत नाही आहोत, आणि म्हणजे स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी पाळत नाही आहोत, आणि इतरांनी जे विधी लावून ठेवलेले ते आपण निश्चितपणे पाळतोच आहोत. म्हणजे इथंच फरक आपल्याला कळत असतो. तर एक आहे तो जाती चांडाळ आणि एक कर्म चांडाळ असतो, म्हणजे कर्माने हीन असतो. जाती चांडाळ जो व्यक्ती आहे, हीन जातीमध्ये जन्माला आलेला व्यक्ती हीन कार्य करेलच असं नाही, किंवा उच्च जातीमध्ये आलेला जन्माला आलेला व्यक्ती उच्चच कार्य करेल असं पण नाही. कधी कधी उच्च जातीमध्ये जन्माला आलेला व्यक्ती हीन कार्य करू शकतो आणि हीन जातीमध्ये जन्माला आलेला व्यक्ती उच्च कार्य करू शकतो. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, आमचे स्वामी कर्म चांडाळ आणि जाती चांडाळ या दोघांना आमच्या स्वामींनी समोर ठेवलं आणि स्वामींनी वचनात सांगितलं कर्म चांडाळापसी जाती चांडाळ तो चांग. एक जो कर्माने हीन व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा जातीने हीन व्यक्ती कधीही चांगला. म्हणजे खरं तर माणूस जो आहे तो जातीने हीन नसतोच कधी, कारण की सगळी जीव जात आहे. स्वामींनी या सगळ्यांना तमामध्ये बघितलेलं आहे आणि एक वेळ अशी येणार आहे की सगळ्यांना स्वामी आपल्या स्वरूपामध्ये बघणार आहेत. म्हणजे कोणच जीव हीन नाही आणि कोणीच जीव उच्च नाही, सगळे समान एक प्रकारे बघितलं तर. मग समान आणि उच्च आणि हीन कशामुळे होतो जीव? कशामुळे होतो? तो त्याच्या कर्मामुळे होत असतो. म्हणजे त्याचं कर्म जर का वाईट असेल तर मग त्याच्यावरून तो हीन ठरत असतो. आणि म्हणून कुठलाही जीव जातीने चांडाळ नव्हे, तर जो जीव वाईट कार्य करतो, जो जीव हीन कार्य करतो तो हीन जातीचा. जगात दोनच जाती, हीन जाती आणि उच्च जाती. परंतु हीन जातीमध्ये कोण पडेल? जो जीव ब्राह्मण जरी असेल आणि त्यांनी जर का हीन कार्य केलं तर तो हीन जातीचा म्हणून त्याला म्हटल्या गेला पाहिजे. आणि जो क्षुद्र जातीचा जरी असेल त्यांनी उच्च कार्य केलं तर तो उच्च जातीचा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. परंतु समाज तसं बघत नाही. तुमच्या कार्याला कोणी बघत नाही, तुमच्या कर्तृत्वाला कोणी बघत नाही, तुमचं पद काय आहे त्याला बघितलं जातं. तुमच्याकडे पद आहे का, मग तुम्हाला स्टेजवर बसवलं जाणार. पण तुमच्याकडे पद नाही आहे का, मग तुम्ही किती कर्तृत्व तुमचं किती महान असो, तुम्हाला स्टेजच्या खालीच बसवलं जाणार आहे. कर्तृत्वाला जगाने कधीही सन्मान दिलेला नाही, पदाला जगाने सन्मान दिलेला आहे. परंतु आमच्या स्वामींनी पदाला सन्मान दिलेला नाही आहे, आमच्या स्वामी कर्तृत्वाला सन्मान दिलेला आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की कर्म चांडाळापसी जाती चांडाळ तो निश्चित चांगला, कारण तो वाईट कार्य करत नाही आहे.
म्हणून या ठिकाणी स्वामींनी ते जीवाचे जोश सांगताना सांगितलं की एक कर्म चांडाळ म्हणजे एखादा कर्माने चांडाळ आहे, म्हणजे कर्माने हीन व्यक्ती आहे. एक जीव कसा आहे हे स्वामी का सांगतात आहे? परमेश्वर कशानेच होत नाही जीवाला हे सांगणं, हे निरूपण आमचे स्वामी बटोबासांना करतात की एक जीव कसा आहे कर्म चांडाळा आहे म्हणून त्याला परमेश्वर होत नाही. एक कसा आहे कृतघ्न आहे, म्हणजे तो कृतज्ञ आणि कृतघ्न असे दोन शब्द आहेत. कृतज्ञ म्हणजे ज्ञ ज्याच्या शेवटी आहे, कृतज्ञ म्हणजे तो विनम्र आहे, केलेल्या कर्तृत्वाचं त्याला हे आहे, जाणीव आहे वगैरे. आणि एक जो आहे कृतघ्न आहे म्हणजे वाईट कार्य करणारा आहे, त्याला कुठल्याही कोणाच्याही कार्याची काही कदर नाही आहे असा तो. एक प्रतारक म्हणजे एक व्यक्ती असा आहे तो अनेकांना नुसत्या वाईटच गोष्टी सांगतो, म्हणजे त्यांना धर्मापासून लांब नेतो. दादोस होते ना, ते म्हणायचे स्वामींच्या सन्निधानी राहू नका, स्वामींचा प्रसाद खाऊ नका, तुम्हाला जे विधी करायचं देवाकडे करू नका, माझ्याकडे करा. हे आहे प्रतारकत्व, प्रतारक भाव जो आहे. जसं तुम्हाला कोणी सांगितलं काय तिकडे लीळा ऐकायला काही जाऊ नका. काही लोक जे असतात ते निरूपणाला येतात, आम्ही बघितलं काही प्रवचनांमध्ये की ते निरूपणाला आधी येत होते, नंतर ते बंद झाले. कोणीतरी त्यांना सांगितलं की निरूपणाला जाऊ नका, काही जायची आवश्यकता नाही आहे. रेकॉर्डिंग येतात ना तुम्हाला, बस तेच ऐका. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा प्रतारक भाव जीवामध्ये असतो आपल्याच लोकांमध्ये. काहींनी सांगितलं रेकॉर्डिंग कशाला ऐकता, हे रेकॉर्डिंग ऐकण्याचा काही विधी देवानी सांगितलेलं आहे का? म्हणजे प्रतारक भाव आला, काही ऐकायचं नाही रेकॉर्डिंग. असं काही आमच्या महानुभावांत अशी परंपराच नाही आहे. त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आज पंथामध्ये जिथे जिथे कुठे पोथ्या होतात त्याचं ऑनलाईन सगळीकडे पोथी ऐकल्या जाते, फोनवर ऐकल्या जातात पोथ्या, रेकॉर्डिंगच्या सीडीज तयार केल्या जातात आणि ते रेकॉर्डिंग घरोघरी ऐकल्या जातात. हे सगळं रेकॉर्डिंगच ऐकणं आहे. जे न आलेले लोक पोथीला ते सुद्धा ते कॅसेट घेतात आणि ते घरी जाऊन ऐकतात आपल्या, ते सुद्धा रेकॉर्डिंगच आहेत. हे सगळं चालू आहे. परंतु एखाद्याचा वैयक्तिक विरोध करून मग त्याला सांगितलं जातं की बाबा यांची रेकॉर्डिंग ऐकायची नाही किंवा याच्यावर रेकॉर्डिंग ऐकायची नाही. मग तो जीव काय करेल? दिवसभर तो रेकॉर्डिंग ऐकत असेल, एका तासभर वगैरे, त्याचे ते रेकॉर्डिंग ऐकणं बंद होईल. एखाद्याला सांगितलं गुरुमुखे घेतलं नाही म्हणजे वाचायचंच नाही, मग तो वर्षोन वर्ष त्याच्याकडे कोणी जात नाही आणि तोही कोणाकडे जात नाही आणि त्याचं लीळा वाचन बंद राहतं. म्हणजे परत ते आहे आलं तिकडे, म्हणजे प्रतारकत्व आलं. तो पेपर वाचतो त्याच्यापेक्षा तो लीळा वाचेल ते चांगलीच गोष्ट आहे, काही दोष लागणार नाही त्याला. उलट त्याला सांगा की वाचताना आता बघा सूत्रपाठाचा भोग घेतला जातो, लीळेचा भोग देतात का कोणी? लीळेचा भोग देतात कोणी? आम्ही लीळा पुढे वाचतो तुम्ही मागे वाचा, नाही देत कोणी. गुरुमुखे घ्यावं, नक्कीच घ्यावं, परंतु एखाद्याचा आवड आहे परंतु त्याला कोणी गुरु भेटत नाही किंवा तोही गुरूंकडे कोणाकडे जात नाही, म्हणजे असं काही अडचण असेल त्यावेळेस काय, काही लोकांची खरोखर अडचण असते. मग अशा वेळेस काय की त्यांनी वाचूच नाही असं जर का सांगितलं, देवाचं काहीच वाचायचं नाही, म्हणजे त्याचा वेळ कसा जाणार आहे? वाया जाणार आहे. ते प्रतारकत्व आहे. म्हणून तसं करू नये. कोणाच्याही विधी धर्मामध्ये आपण कधीच अडथळा आणू नये. असे जीवाने हे दोष केलेले असतील तर परमेश्वराला त्या जीवाबद्दल खंती येत असते. एक वंचक म्हणजे कुठलीही एखाद्याला संपूर्ण ज्ञान देऊन त्याला हुशार करावं, त्याला सज्ञान करावं. आमच्या स्वामींनी सुद्धा काय केलेलं आहे, जेवढं काही ज्ञान असेल तेवढं जीवाला देऊ केलेलं आहे. जीवाची घेण्याची जी कॅपॅसिटी ती कमी आहे म्हणून ते जीवापर्यंत पोहोचत नाही तेवढं. परंतु स्वामींनी अवंचकत्वे ज्ञान दिलेलं आहे. जीवाचाच संकोच आहे तो न घेण्याचा. आता आपल्याला पण एखाद्याला ज्ञान देताना त्याला पूर्णपणे सज्ञान करता आलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की ह्यांना जर का ज्ञान दिलं तर हे डोक्यावर बसतील आपल्या, पण लक्षात घ्या आपल्याला जेव्हा कळतं समोरची लोक जे आहेत त्यांना काहीच ज्ञान नाही आहे, मग आपण कसंही आचरण करत बसतो. मग आपल्याला माहिती त्यांना ज्ञानच नाही आहे. परंतु जेव्हा कळतं की समोरच्या व्यक्तींना ज्ञान आहे तेव्हा समजा मी असेल, मला कळलं की माझ्यासोबतच्या 4 लोक आहेत त्यांना सगळ्यांचं अध्ययन झालेलं आहे, अभ्यास झालेला आहे, तर त्यांच्यासमोर मी कधीही चुकीचं वागणार नाही, कारण मला माहिती आहे यांचं ज्ञान आहे. म्हणजे मी जर का चुकलो तर हे काय करतील,
समजा मी सूत्रपाठाचं पारायण करतोय, मला माहिती आहे की समोरच्या व्यक्ती सगळे वचनं पाठ आहेत. आता मी वचनं वाचता वाचता 2-4 वचनं गाळू शकतो का मध्येच? नाही गाळू शकत. कारण मला माहिती आहे त्यांचं पाठांतर आहे, म्हणजे मला इमानदारीचंच पारायण करावं लागेल. मी एखादा कुठल्याही वचनाचा अर्थ काही सांगू शकत नाही तुम्हाला, कारण की मला माहिती आहे, कारण की ह्यांचं वचनार्थ झालेलं आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अभ्यास झालेला असेल तर त्याचा त्याला फायदा आहेच, पण त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा फायदा आहे. बघा आहे की नाही? समोरच्याचा अभ्यास झाल्याचा आपल्याला पण फायदा होतो की त्याच्यामुळे त्याचा अभ्यास झालेला असल्यामुळे आपल्याला सुद्धा योग्यच आचरण करावं लागतं त्याच्यासमोर. म्हणजे त्या व्यक्तीच्या निमित्ताने, त्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपल्याकडनं दोष घडत नाही. हे सुद्धा किती चांगलं आहे. समोरच्याला हुशार करण्यामध्ये सुद्धा आपला स्वार्थ असला पाहिजे की जर का तो अभ्यास त्याचा झालेला असेल तर माझ्याकडनं कधी चुकीची क्रिया घडणार नाही, कारण की त्याला घाबरून मी ते करणार नाही कधी. आणि म्हणून एखाद्याला ज्ञान देत असताना आपण वंचक भावाने जर का त्याला ज्ञान देत असलो की म्हणजे याला सगळं सांगायचं नाही, ह्याला सगळं आलं नाही पाहिजे, नाहीतर हा आपल्या पुढे जाईल वगैरे वगैरे, अशी जर का तुमची वृत्ती असेल तर तो वंचक भाव आहे. परमेश्वर त्याच्यावर सुद्धा उदास होतात. एक विश्वासघातकी म्हणजे विश्वास जो आहे त्याचा घात करणारा. मग व्यवहारामध्ये पण आपण एखाद्याला विश्वास देतो आणि त्याचा घात करत असतो, किंवा दैवराटीमध्ये पण आपण एखाद्या अधिकरणांना एखाद्या वेळेस परमेश्वराला आपण शब्द देत असतो आणि त्याचा घात करत असतो, म्हणजे परमेश्वराला नाराज करत असतो आपण. तर ते सुद्धा काय आहे? विश्वासघात आहे. एक मातृद्रोही एक गुरुद्रोही. मातृद्रोही म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो आपल्या आईला फसवतो. असतात ना असे मुलं असतात, ते आईशीच खोटं बोलतात आणि आई असते की त्यांचं ऐकून घेत असते. नाही माझा मुलगा बरोबर बोलतोय, माझा मुलगा योग्य आहे, माझ्या मुलाला अमक्यासाठी पैसे लागत असतील, तमक्यासाठी पैसे लागत असतील, आणि तो मुलगा काय करतो त्याचे आईवडिलांना काय माहिती नाही. खूपशा आईवडिलांना का तुमचा मुलगा, त्याचा क्लास असतो ना, मग तो सकाळी गेला की तो संध्याकाळीच येतो, मग त्याचं काय जेवण पण नाही, त्याचं हे ते खूप त्याला थकून जातो. तो संध्याकाळी आला की तो पोरगा जातो फिरायला कुठेतरी, तो पोरगा जातो कुठेतरी सिनेमाला, आईला काहीच माहीत नसतं इथे. म्हणजे आईला फसवणारी मुलं पण असतात. आईला जो फसवू शकतो तो व्यक्ती जगात कुणालाही फसवू शकतो, सगळ्यांना फसवू शकतो. मार्तंड होते, बाईसांचं वय पाहता, बाईसा कोण होता त्यांच्या, बाईसांचा तो भाचा होता. पण एका अर्थाने बघितलं बाईसांच्या वयाच्या हिशोबाने तर मार्तंडांच्या आईच्या वयाचेच होते ना बाईसा. जे मार्तंड कोणाला फसवत होते, बाईसांना फसवत होते. जे व्यक्ती बाईसांना फसवू शकतात ते देवाला सहजपणे फसवू शकतात. म्हणजे हा तो प्रकार आहे. जसं मुंगी विरून चिंतावे, जो माणूस मुंगीचं वैरत्व चिंततो तो निश्चितच ईश्वराचं पण वैरत्व चिंतू शकतो, कारण की ती चाल तिकडे वाढत जाणार आहे. तसं मातेला जर का तुम्ही फसवत असाल तर ती व्यक्ती जगामध्ये सगळ्यांना फसवू शकते, म्हणजे ती परमेश्वराला पण फसवू शकते. म्हणजे ते मातृद्रोह झालं. गुरुद्रोही म्हणजे गुरुशी खोटं बोलणं. एक मार्गद्रोही म्हणजे संपूर्ण गुरुकुळाशी खोटं बोलणं. एक गोत्रद्रोही म्हणजे संपूर्ण गोत्राशी खोटं बोलणं, वाईट गोष्टींसाठी बरं का. चांगल्या गोष्टींसाठी खोटं बोलायचं. म्हणजे एखादी व्यक्ती आहे, त्यांच्या घरात सगळे अन्य आहेत आणि हाच एक व्यक्ती आहे ज्याला उपदेश घ्यायचा आहे, ईश्वर धर्म आचरण करायचं आहे, आणि तो आपल्या आईशी खोटं बोलत असेल, तो कॉलेजला जाण्याचं निमित्त करतो पण जातोय निरूपणाला, म्हणजे तो आईशी खोटंच बोलतो आहे. परंतु ते मात्र द्रोह नाही आहे तो. म्हणजे ते कसं आहे, तुम्ही खोटं कशासाठी बोलताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चांगल्यासाठी खोटं बोलत असाल तर ते खोटं नव्हे, वाईटासाठी खोटं बोलत असाल तर ते खोटंच आहे. मार्तंड खोटं बोलत होते तर स्वामी म्हणतात दवडा याला. परंतु आमच्या भटोबासांसोबत त्यांचं गुरुकुळ खोटं बोलत होतं खूप दिवस. त्यांना भटोबासांनी दंडवत घातले. कशामुळे खोटं बोलत होते ते लोक? दुष्काळ होता, असंच उन्हाळ्याचे दिवस असतील, दुष्काळ होता, भिक्षा मिळत नव्हती. मग थोडीच भिक्षा मिळायची. म्हणजे एखाद्याचा एक भाकरीचा आहार असेल तर त्यांना अर्धीच भाकरी मिळायची. मग ते लोक काय करायचे, झोळीमध्ये चिंध्या टाकायचे, खाली चिंध्या, आणि मग वर भाकरीचे तुकडे टाकायचे, ठेवायचे असे, की जेणेकरून भटोबासांनी बघितल्यानंतर त्यांना कळेल की झोळी पूर्ण भरलेली आहे. पण खाली काय असायचं, चिंध्याच असायच्या, वरच फक्त तेवढा वरचा थरच फक्त भाकरीचा असायचा.
भटोबासांना दिसायचं की हा भिक्षा मिळत आहे. भटोबासांना पण माहिती होतं की दुष्काळ आहे, परंतु भिक्षा मिळते आहे. परंतु भटोबासांना काय, ईश्वराचेनी श्रीचरणाचेनी प्रसाद आहे, त्यांना जाणीव होत होती. आणि एक दिवशी त्यांनी काय केलं, कोणतरी झोळी दृष्टपूत करायला आले. भटोबासांनी खालून हात लावला, पूर्ण भरलेली झोळी जड लागली पाहिजे पण ती हलकी लागली एकदम. खाली कपड्यांच्या चिंध्या होत्या सगळ्या. भटोबासांनी सांगितलं, तुम्ही मला सांगितलं का नाही की तुम्हाला भिक्षा मिळत नाही म्हणून? खोटं बोलले की नाही सगळे? पण कशासाठी खोटं बोलले? मार्कंडांसारखं खोटं बोलले का ते? नाही, ते चांगल्यासाठी खोटं बोलले की भटोबासांना कुठे म्हणजे हे होता कामा नाही, दुखवता कामा नाही की यांना कोणालाही भिक्षा मिळत नाही आहे, दुष्काळ आहे, सगळेजण आपल्या अधिकाराचा जो आहार आहे त्याच्यापेक्षा पण कमी आहार सगळे घेत आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारची तक्रार ते करत नाही आहे. ते खोटं बोलले भटोबासांशी, पण त्याचाही भटोबासांना खूप समाधान वाटलं, दुःखसुद्धा वाटलं. समाधान याचं वाटलं की किती आमच्या देवाचे हे सर्व आचरण करणारे जे आहेत ते कमी भोजन मिळतंय तरी पण भिक्षा मागतायत, कुठल्या प्रकारची तक्रार नाही आहे, काय नाही आहे. अर्धवट भुकेले राहत आहेत तरीपर्यंत कुठल्या प्रकारची तक्रार देवाकडे सुद्धा नाही आहे, माझ्याकडे सुद्धा नाही आहे, याचं समाधान वाटलं. दुःख याचं वाटलं की बाबा म्हणजे परमेश्वरासाठी म्हणजे त्यांनी जे आचरण करतायत त्याचं समाधान आहेच, पण दुःख पण आहे की म्हणजे बघा कशा प्रकारे कष्टरूप जीवन हे जगत आहे, त्याचं दुःखसुद्धा त्यांना वाटलं. आणि त्यांनी मग सगळ्यांना गुरुकुळाला दंडवत घातला की माझ्याकडे म्हातार दाम आहे, म्हणजे काही द्रव्य माझ्याकडे माझ्या दक्षिणेचं साठलेलं आहे, तर तुम्हाला मी सगळ्यांना चातुर्मासाचा दंडवत घालतो की तुम्ही जोपर्यंत दुष्काळ फिटत नाही तोपर्यंत इथे रंधन करावे वगैरे, त्यातलं काही उपयोगी द्रव्य न्यावं, काही विकत धान्य आणावं आणि मग पुढे जे आहे ते चालू राहिलं. म्हणजे खोटं तुम्ही कशासाठी बोलतात त्याच्यासाठी ते पण महत्त्वाचं आहे. आमच्या हिराईचा पण खोटं बोलल्या, त्यांची मुलगी आतमध्ये सरलेली आहे आणि बाहेर त्यांनी तसं काही दाखवलं नाही. ते म्हणे मुलगी आजारी आहे, झोपलेली आहे वगैरे असं काही सांगितलं असेल, परंतु खोटं बोलल्या कशासाठी? चांगल्यासाठी ते खोटं बोललेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे जर का खोटं बोलत असाल, ईश्वरासाठी चांगल्यासाठी जर का खोटं बोलत असाल, तर मग तिथे कुठल्या प्रकारचा तसा दोष नाही. आणि म्हणून इकडे सांगितलं गोत्रद्रोही, एक स्वामीद्रोही, एक परमेश्वरद्रोही, या वेगळे कवणीची न दिसती. म्हणजे अशा प्रकारचे दोष प्रत्येक जीवाकडे आहेच आहे. असा कुठला जीव नाही आहे की त्याच्याकडे कुठला दोष नाही. प्रत्येकाकडे प्रत्येक काही ना काही एक दोष आहेत. मा आईसे जीव असती म्हणून देव काहीसे नाही न पविजे. अशा प्रकारचे जीव आम्हाला बघायला भेटतात असं स्वामी सांगतात भटोबासांना. म्हणून देव काहीसे नाही न पविजे. आणि म्हणून परमेश्वर कशानेही पावन होणार नाही, कारण की परमेश्वर स्वतःचं काही ज्ञान द्यायला जातील, काही सेवादास्य घडवायला जातील तर त्या जीवाकडे दोष बघतील. दोष बघितल्यानंतर देतील का? तुम्ही वाटीमध्ये जर का काही भाजी वाढायला गेलात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही पडलेलं दिसतं, तुम्ही भाजी वाढाल का त्याच्यात? नाही वाढणार. तुम्ही कपडे घालताय आणि त्याच्यावर काहीतरी डाग पडलेलं दिसलं, तुम्ही ते कपडा घालाल का? नाही घालणार. तुम्ही चप्पल घालायला गेले त्याच्यावर काहीतरी पडलेलं आहे घाण, तुम्ही चप्पल घालाल का? म्हणजे दोष दिसला की आपण काय करतो, ती वस्तू तो पदार्थ उपयोगामध्ये आणत नाही. तसं जीवाला काहीतरी द्यायला गेले परमेश्वर आणि त्यांच्याकडे हे जर का दोष स्वामींनी पाहिले तर परमेश्वर जीवाला ते देऊ शकत नाही, देत नाहीत. बाईसांना तर प्रेमदान द्यायला स्वामी आले तिकडून मेहकरून पैठणला पोहोचले पायी पायी, 6 महिने लागले यायला, परंतु आले आले दिलं का प्रेम? नाही देऊ शकले. लगेच देता आलं असतं पण स्वामींनी बघितलं नाही यांच्याकडे दोष आहे. दुसऱ्या दिवशी नाही देऊ शकले, तिसऱ्या दिवशी पण म्हणजे तीन दिवस उलटावे लागले त्याच्याकडे. तिसऱ्या दिवशी द्यायला लागले तरी पण पहिल्या 2 वेळेस नाही देता आलं स्वामींना. तिसऱ्या वेळी जेव्हा त्यांचे दोष तो हरून गेला आणि मग आता ते एकदम योग्य झाले देण्यासाठी. होण्यासाठी ते योग्यच होते, प्रेम होण्यासाठी बाईचा योग्य होत्या, परंतु देण्यासाठी योग्य नव्हत्या. त्याला तिसरा दिवस उजाडावा लागला आणि 2 वेळ परत ते व्यर्थ गेलं. तिसऱ्या वेळेस बाईचा पूर्णपणे देण्यासाठी पण योग्य झाल्या, घेण्यासाठी पण योग्य झाल्या आणि तेव्हा स्वामींनी दिलेला आहे. जोपर्यंत दोष आहे तोपर्यंत नाही देता येत.
माहीम भटामधना पहिल्याच भेटीत बोध होऊन गेला. प्रतिकूल भावाने आलेले होते तरी पण पहिल्याच भेटीत बोध झाला. आणि भटोबासांना 6 भेटी व्हायला लागल्या. अनुकूल भावाने आलेले होते, नाम ऐकलं वेद झालेला. सिन्नरला भेट झाल्यानंतर तांबूळ खाल्ल्यानंतर पण वेद झाला स्वामींचा, परंतु बोध होण्यासाठी 6वी भेट व्हावी लागली त्यांची. म्हणजे लगेच परमेश्वर देत नाही, काहीतरी दोष बघितला तर तो दोष शाळन करतात आणि मग देतात. तर स्वामी म्हणतात प्रत्येक जीवाकडे काही ना काही दोष आहेत, म्हणून मग त्यांना परमेश्वर होऊ शकत नाही. कारण की तो दोष परमेश्वर व्हायचा म्हटलं की तो दोष पुढे येतो, परमेश्वर व्हायचा म्हटलं की तो दोष पुढे येतो. जिथे स्वामींनी सांगितले मुंगे विरून चिंतावे, तिथे आपण मनुष्याचंच वैर करून बसतो. मनुष्या संबंधित आपण काय करतो, वैर भाव निर्माण करून ठेवतो. कर्मराठीच्या कर्मराठीमध्ये कधी कधी असं होतं की आपण दैवराठीत आहोत, आपण काय करतो दैवराठीच्याच व्यक्तीशी वैर निर्माण करून बसतो. असं पण होतं. आता देव होईल का? म्हणजे पद्मनाभी देव त्यांनी एका अन्य व्यक्तीच्या गुरूंच्या संदर्भामध्ये वाईट वाक्य ते बोलले होते. तुमचे गुरु जे आहेत त्यांचं नाव परमानुभव देव आहे, त्यांना परमाणू एवढाच अनुभव आहे की काय? म्हणजे ते अन्य गुरुबद्दल बोलले होते. तर स्वामींनी त्यांच्यासाठी आपल्या गुंफेचे दरवाजे बंद करून टाकलेले होते, आतमध्ये घेतलं नाही त्यांना. जर का आपण महानुभाव पंथामध्येच राहून महानुभाव पंथीची वैर पत्करत असू तर आपल्यासाठी देवाचे दरवाजे उघडे आहेत का? होऊ शकतात का उघडे? नाही होऊ शकत. आणि म्हणून म्हणजे हा सगळा दोष आहे. हे सगळे दोष आपण असे जोडून ठेवले. देव द्यायला जातात, इच्छा होते त्यांची देऊ, परंतु लक्षात येतं जसं कोणी आपण माणूस बघतो तो आपल्याकडे मागायला येतो पैसे, आपल्याला दया वाटते, आपण देऊ पैसे, पण आपल्याला माहिती आहे द्यावं हा जाऊन काय करेल, मद्यपान करेल किंवा पैसे जुगारामध्ये लावेल, पैसे हा वाया घालवेल. म्हणून इच्छा असून सुद्धा आपण देत नाही, दया येऊन सुद्धा आपण त्याला देत नाही. अशा प्रकारे हे सगळे दोष असल्यामुळे परमेश्वर काहीच नाही न पाहिजे. आणि मग निरूपण प्रवेशन झाले, हे सगळं निरूपण केलं स्वामींनी. निरूपण प्रवेशन झाले म्हणजे भटोबासांच्या अंतःकरणामध्ये पूर्ण निरूपण आलं. ते स्वामी काय सांगतात हे समजलं. म्हणजे निरूपण जे आहे ते निरूपण आपण तटस्थपणे ऐकू नये, ते निरूपण आपल्यासाठी आहे. ते निरूपण ऐकत असताना ते कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे. या भावाने ते निरूपण ऐकलं तर ते निरूपण ऐकल्याचा उपयोग आहे, तर काहीही उपयोग नाही त्याचा. भटोबास ऐकायचे ते पूर्णपणे आपल्या अंतःकरणामध्ये उतरवायचे की हे स्वामी जे सांगतायत हे सगळं कुठे ना कुठे आपल्यामध्ये हे आहे. हेही दोषी वेगळा करुणी कवढी न दिसे. आणि भटोबासांनी विचार केला की या संपूर्ण दोष स्वामींनी जे सांगितले आता या दोषांच्या वेगळा एकही जीव दिसत नाही. आणि माझा ठाई हे दोष असती तरी आता काही की जे, आणि हे सगळे दोष स्वामींनी सांगितलं की प्रत्येक जीवाकडे एक ना एक दोष असतोच, पण माझ्याकडे तर ह्याचे सगळेच दोष आहेत. भटोबासांनी स्वतःचं चिंतन केलंय ते, आणि माझ्याकडे सगळेच दोष आहेत. तरी आता काही की जे मला तर परमेश्वर होणे हे शक्यच नाही. स्वतःचा दोष बघितला त्यांनी. मग भटोबास गुंफे मागा पैसोनी दुःख करिता ती. आणि भटोबास निरूपण संपल्यानंतर एकटेच गेले आणि गुंफेच्या मागे बसून दुःख करायला लागले की आपण सगळं सोडून तर आलो देव होईल म्हणून, पण इथे आल्यानंतर कळलं की सगळे दोष असल्यानंतर देव होऊच शकत नाही आणि आपल्याकडे सगळेच दोष आहेत, म्हणजे आता आपल्याला देव होणार नाही, म्हणून दुःख करायला लागले. आमचे स्वामी त्यांच्या जवळ गेलेले आहेत. स्वामी म्हणतात कांगा रडत असा. स्वामी म्हणतात का बरं रडताय काय तुम्ही? म्हणजे ते रडत होते. स्वामींनी त्यांना विचारलं रडता का तुम्ही? रडी ना किंगा, रडू नका. धीरवीरा होवावे, म्हणजे धैर्यवान झालं पाहिजे. जीवाने कसं पाहिजे? धीरत्व त्याच्याकडे असलं पाहिजे, धैर्य ज्याला आपण म्हणतो, आणि वीरत्व असलं पाहिजे, म्हणजे वीरता सुद्धा असली पाहिजे की या सकळ दोषांपासून लढून त्यांच्याशी युद्ध करून त्यांना नेस्तनाबूत करून पूर्णपणे निर्दोष होता आलं पाहिजे जीवाला. आणि ह्याच्यासाठी धैर्य सुद्धा असणं गरजेचं आहे. स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलं
जी जी देव काहीसे नाही न पविजे तरी काही करावे. स्वामी म्हणतात धीरवीर व्हावे, परंतु भटवास म्हणतात ठीक आहे धीरवीर तर आम्ही होऊ, परंतु सगळे दोष असल्यानंतर परमेश्वर होणारच नाहीये, तर मग आता पुढे काय करायचं आपण. स्वामी म्हणतात हांगा काही रडनिल्या परमेश्वर होईल. स्वामी म्हणतात ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही रडत बसायचं आहे, कारण की रडल्याने तरी परमेश्वर होणार आहे का. रडल्याने परमेश्वर होणार नाही. रडल्याने परमेश्वर होणार नाही म्हणजे काय. काही लोक जे असतात ते आयुष्यभर रडतच असतात. त्यांना कधी सांगितलं ते म्हणतात बाबा आमचं वचनच पाठ होत नाही, सगळं प्रवचन डोक्यावरच जातं. म्हणजे ते सतत ह्याला म्हणतात रडगाणं त्याला म्हणत असतात. एखाद्याला जर का एखादा विधी सांगितला तर तो विधी करण्याचा तो प्रयत्न कधीच करत नाही. तर तो विधी मला जमणारच नाही, मला येणारच नाही, म्हणून तो सतत काय करत असतो, आपलं रडगाणं गात राहतो, रडत राहतो. तर आपल्याला रडगाणं गात बसायचं नाहीये की देवा मला हे जमणार नाही, देवा मला ते जमणार नाही, दंडोत घ्यायला सांगितले मला जमत नाही, स्मरण करा मला जमत नाही, लीळा वाचा माझे डोळे दुखतात, पाठांतर करा मला स्मरणशक्ती माझी कमी आहे. म्हणजे अनेक बहाणे हे रडगाणं आहे सगळं. मला हे होत नाही, मला ते होत नाही, म्हणून आपण सतत रडत बसणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात रडीचे ना किंगा रडिल्ल्या काही परमेश्वर होईल. नुसत्या रडल्याने परमेश्वर होणार नाहीये, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, दुःखासोबतच तुम्हाला तुमचं आचरण सुद्धा करता आलं पाहिजे. आचरणयुक्त दुःख असलं पाहिजे आणि दुःखयुक्त आचरण असलं पाहिजे. म्हणजे तसं जर का तुमचं ताळमेळ असेल तर मग कुठेतरी परमेश्वर होईल. तुम्ही नुसतंच आचरण केलं आणि ओलावा काहीच नाहीये, नाही उपयोगाचं. नुसतंच दुःख करत बसल्याने आचरण शून्य आहे, तर त्याचा सुद्धा काही उपयोग नाहीये. म्हणून कसं असलं पाहिजे, नुसतं दुःख असता कामा नये, नुसतंच आचरण असता कामा नये, दुःखयुक्त आचरण असलं पाहिजे. स्वामी सांगतात रडिल्ल्या काही परमेश्वर होईल. नुसत्या रडल्याने परमेश्वर होणार नाही. घ्या पायेने खडकेची कपाळ जरी तो होय. ह्या कपाळावर, हे जे कपाळ आहे तुमचं, हे दगडावर आपटा बरं, इथे परमेश्वर होतो का बघा. म्हणजे काही लोक असं असतात की देवा तुम्ही जोपर्यंत मला भेटत नाही तोपर्यंत मी गोड खाणार नाही. आता तुमचं गोड सोडल्याने आणि तुमचा हा पदार्थ सोडल्याने तो पदार्थ सोडल्याने की देव येणार आहेत का. देवाला हे अपेक्षितच नाहीये तुम्ही एखादा पदार्थ सोडणे. देवाला अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्या पदार्थांमधली आसक्ती सोडणं हे महत्वाचं आहे. तुम्ही आमका गोड पदार्थ तर सोडला, परंतु तिखटामध्ये तुमची आसक्ती आहे. तिखट पाहिजे चांगलं, किंवा थंडगार पाहिजे बरं का. म्हणजे आपण गोड पदार्थ खाणं सोडलं, पण थंड पदार्थामध्ये आपली एवढी आसक्ती आहे. आपल्याला काय करायचं, एखादा कुठलाही पदार्थ सोडायचा नाही, तर सगळे जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्यांमधली आसक्ती आपल्याला सोडायची आहे, ती काढून टाकायची आहे. आणि म्हणून एखादा विधी तुम्ही देवासाठी केला, कोणीतरी म्हटलं की मग मी या हाताने काहीच काम करत नाही, म्हटलं का, ती म्हणे हा हात देवाला दिलेला आहे. कुठला हात, डावा हात. मी म्हटलं उजवा तरी द्यायचा, नाही उजवा नाही, मग ते जेवायला जमत नाही ना, म्हणून डावा हात दिला. अहो उलट उजवा हात देऊन बघा, मग डाव्या हाताने मग तुम्हाला समजेल की खरोखर हात दिलेला आहे हा. डाव्या हाताने आपल्याला जेवता येणार नाही, कुठलं कार्य करता येणार नाही, लिहिता येणार नाही, परंतु आपण आपल्या सोयीच्या हिशोबाने हात दिलेला आहे की नाही. म्हणजे हात पण दिला गेला आणि कामही आपलं चालू, खाणं पिणं सगळं काही. तुम्ही बघा एखादा पदार्थ उजव्या हाताने खा तर तुम्हाला त्याची चव लागेल, पण डाव्या हाताने का तर खाताच येत नाही आपल्याला, बरोबर घास घेता येत नाही, काय नाही. तर डाव्या हाताने जर का पदार्थ खाल्ला त्याची चवच लागणार नाही तुम्हाला, म्हणजे आनंदच येत नाही तो पदार्थ खाल्ल्याचा. म्हणजे हात दिल्याने परमेश्वर भेटणार आहे का. स्वामी सांगतात मा हे एक जन्म, आम्हाला एक जन्म पाहिजे. आपण म्हणतो इन्स्टॉलमेंटमध्ये घ्या, हप्त्याने आज हात घ्या, हा मला उजवा हात, परवा डावा हात घ्या, मग हा पाय घ्या, मग हा पाय घ्या. असं कुठे इन्स्टॉलमेंटमध्ये काय परमेश्वराला असं देह देता येतं. तुम्हाला देह पूर्ण समर्पित करायचं आहे, सगळंच द्यायचं आहे, आसक्ती सगळ्यांना काढायची आहे. स्वामी सांगतात की विशिष्ट असं कार्य केल्याने देव होणार आहे का तुम्हाला. घ्या येणे खडकेची कपाळ घ्या पा, म्हणजे खडकावर डोकं आपटून बघा बरं, लगेच देव धावत येणार आहे का. काही देवगीव धावत येणार नाही. तुमचा जीव गेला तरी परमेश्वर येणार नाहीत. म्हणून
नुसतंच ते खडकावर डोकं आपटण्यासारखे विधी करू नका. तो जरी होय त्याच्याने देव होणार का तुम्हाला? होणार नाही. मग कशाने होणार? तो जया परी होवावा तयाची परी होईल किंगा. परमेश्वर ज्या प्रकारे होण्याचा विधी परमेश्वराने सांगितलेला आहे त्याच प्रकारे जर का तुम्ही केला तर तुम्हाला परमेश्वर होईल. तुम्हाला जर का जायचं आहे, उत्तर दिशेला जायचं आहे आणि तुम्ही दक्षिण दिशेला चालत राहिले, तुम्ही उत्तर दिशेला पोहोचाल का? कधी कधी बाप जन्मात पोहोचणार नाही. एकही माणूस नाही पोहोचणार. असं आपल्याला उत्तर दिशेला जाण्यासाठी उत्तर दिशेकडेच चालत जावं लागेल की नाही. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराने जो विधी सांगितला तोच करावा लागेल. भलते चलते विधी करत बसू नका. आता ते आलेलं इतके फुलं व्हा, तितके फुलं व्हा, इतके विडे व्हा, तितके विडे व्हा. कशाला मानव लोक याच्यात वेळ घालवत आहेत समजत नाही. येणे खडकेसी कपाळ घ्या म्हणजे हे असंच आहे, खडकावर डोकं आपटल्यासारखंच आहे. इतके फुलं व्हा तितके, ह्याच्याने देव होणार नाहीये, कधीच होणार नाहीये. तो जेणे परी व्हावा तो तेणेची परी होईल. देवानी याचं विश्लेषण आधीच करून ठेवलेलं. देवाला माहिती आहे हे इतके तितके फुलं वाहणारे येणार आहेत नंतर 800 वर्षानंतर. म्हणून स्वामींनी आत्ताच सांगून ठेवलं 800 वर्षाआधी की तो जया परी होवावा तयाची परी होईल किंगा. तो ज्या पद्धतीने परमेश्वर प्राप्त होण्याचा विधी सांगितलेला आहे, कशात सांगितला? अस्थिपरीमध्ये सांगितला. देवता स्मरणे जो जन्मक्षेपी म्हणजे ईश्वर स्मरणामध्ये जो आपला निर्दोषपणे आपला जन्म क्षेपणार आहे तयासी परमेश्वर, त्यालाच परमेश्वर पुनरपी संबंध देती बरं का. 108 फुले वाहणाऱ्याला पुनःसंबंध, त्याच्यामुळे त्याला पुनःसंबंध होणार नाही आहे. एखादे व्यक्ती म्हटले की आम्ही अमकाच विधी करू, 1000 दिवे लावण्याचा विधी आम्ही करणार आहोत आणि त्याच्याने आम्हाला देव होईल, तर त्याच्याने सुद्धा देव होणार नाही. अस्थिपरीमध्ये सांगितलं का दिवे लावायला? आचरणाचे दिवे लावले पाहिजेत. आपण किती आचरण करतोय आपण, ते आचरणाचा आपण दीप लावला पाहिजे, तो देवाला समर्पित केला पाहिजे. तर मग ते कुठेतरी परमेश्वर आपला विचार करतील. हे अशा या गोष्टी केल्याने परमेश्वर काहीही आपल्याला करणार नाहीयेत, म्हणजे परमेश्वर प्रसन्न याच्यामुळे होणार नाहीयेत. आणि म्हणून स्वामींनी वचन सांगितलं. भटोबास म्हणतात जी जी ते कवणी परी जी, म्हणजे कुठल्या परीने सांगा की ज्याच्याने देव होणार आहे. स्वामी म्हणतात वानरया ऐसा असो कांगा. कसा असावं तुम्ही? हिंसा अन्य धर्म विखोन सेवी. हिंसा म्हणजे महानुभावपंथीय व्यक्तीने हिंसा करू नये. हिंसा कुठून सुरुवात होते माहिती आहे आमची? मुंगी विरू चिंतल्यानेच हिंसा सुरू होते. मानसिक हिंसा, वाचिक हिंसा आणि प्रत्यक्ष हिंसा, अशा हिंसेचे प्रकार आहेत. आणि मग आपण जेव्हा फुलं तोडतो ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. मी मागे पण सांगितलं ना, महानुभावपंथीय साधू फुलं तोडत नाहीत. का नाही तोडत? त्याच्याने हिंसा होते. मग वासनिकाने तोडलं तर काय होतं? मग हिंसा होते की नाही होते? होतेच, हिंसाच होते. म्हणजे हिंसेचं तिथून सुरुवात होत असते. आपण देवाच्या नावाखाली फुलं तोडत असतो, परंतु त्याच्यामध्ये जो काही भाव असला पाहिजे, वाहत असताना जो काही भाव असला पाहिजे, आपला भाव जो सुगंधित असला पाहिजे तो नसतो. आपलं एक फक्त काय माहिती आहे का, फुलं वाहण्याची एक औपचारिक विधी आहे. मंदिरात चाललो का, फुलं विकत घेऊया, द्या फुलं द्या. मग ही चाफ्याची फुलं केवढ्याला? हे 5 रुपयाला एक. 5 रुपयाला एक. झेंडूची फुलं देवा 10 रुपयाची. कारण की आम्हाला 5 रुपयाचं फुल ते घ्यायचंच नाही. सुगंधी फुल जरी आहे तरी आम्ही पैसे आम्हाला खर्च करायचे नाहीत. आम्हाला जो सुगंध नसलेला फुल म्हणजे काय, झेंडू स्वस्त भेटणारा तो दे बाबा 10 रुपयाचा. म्हणजे आम्ही आता काय बघितलं? आत्ता आम्ही काय बघितलं? फुलं बघितली का? फुलांचा सुगंध बघितला का? आत्ता आम्ही काय बघितलं? आम्ही आता पैसे बघितले की पैसे किती खर्च होत आहेत. आलो कुठे आपण आता? आता त्या फुलं वाहिल्याचं काय गोमटं होत असेल मला सांगा बरं. 1.25 लाख फुलं जे वाहतात ते सुद्धा कुठली फुलं वाहतात? महागडी फुलं नाही वाहत. स्वस्त जी फुलं आहेत तीच फुलं व्हायला जातात. महागडी फुलं कोणी वाहणार नाही. चाफ्याचं फुल केवढ्याचं आहे? 5 रुपयाचं एक फुल आहे. मग व्हा बरं ती 1.25 लाख फुलं वाहतील कोणी? किती खर्च येईल? 5 लाख रुपये खर्च येईल तर फुलं वाहण्यामध्ये. म्हणजे आपण आपल्या सोयीने विधी करत असतो.
विधी करण्याचा भाव असतो, परंतु विधी करताना पैशाचा हिशोब लगेच जिथे येतो तिथे आपली गाडी रिवर्स येऊन जाते. मग आपला तो पदार्थ वाहण्याचा जो भाव आहे, तो पदार्थ वाहण्याचा भाव आपला शून्य होतो आणि मग कमी भावाचा जो पदार्थ आहे, म्हणजे कमी खर्चाचा जो पदार्थ आपण तो वाहत असतो. आणि म्हणून स्वामी सांगतात की या ठिकाणी हिंसा, कमीत कमी हिंसा तुमच्याकडनं घडली पाहिजे. अन्य धर्म म्हणजे देवतांचा धर्म जो आहे तो कुठल्याही प्रकारे मानवपंथीय व्यक्ती देवतांचे विधी, देवतांचे सण, होळींच्या शुभेच्छा दिल्या आपल्या लोकांनी. काय करायचं लोकांना मला समजत नाही. होळी म्हणजे कोण आहे? ती प्रल्हादाची कोण आहे? आत्या. ती प्रल्हादाला घेऊन बसली त्या चितेवर आणि त्याला सांगितलं गेलं की तू जळणार नाही, तो प्रल्हाद जळेल. पण उलट झालं, तर प्रल्हाद राहिला आणि ती जळून गेली. तेव्हापासून काही ते होळीचा सण वगैरे काय आलेला आहे आणि त्याच्या शुभेच्छा आपले लोक एकमेकांना देतात. आता ती होळिका राक्षसीन जी होती ती काय आपली आत्या होती का? आपली कोण होती? ती आपली कोणीच काय नव्हती. ती तर हिंसेच्या निमित्ताने बसलेली होती. ती जळून मेली. म्हणजे कशाने मेली? ती हिंसेने ती मेलेली. आत्मघात तिचा झाला. तिला कोणी ठाव नाही, म्हणजे तिला कुठेच ठाव नाही. तिच्या शुभेच्छा आपण एकमेकांना देतो. म्हणजे अन्य धर्म, देवतेंच्या धर्माचं कुठेतरी ग्रहण झालं की नाही? अप्रत्यक्षपणे, संग्रहरूपपणे आपण त्या विधीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे कुठेतरी अन्य धर्माशी जोडले गेलो. मानवपंथीय लोक खड्यांच्या अंगठ्या घालतात. म्हणजे काय आहे? शेवटी तो अन्य धर्मच झाला की नाही? तो मानवपंथीय वासनिकांनी तरी कमीत कमी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि खड्यांच्या अंगठ्या लवकरात लवकर काढून टाकल्या पाहिजेत. कारण की अपेक्षापूर्वक जर का तुम्ही त्या अंगठ्यांचा स्वीकार केला तर त्याने विकल्प दोषाचा संचार जो होणार आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा होणार आहे. म्हणून स्वामी सांगतात हिंसा, अन्य धर्म आणि विखो म्हणजे जड चेतन पदार्थ आहेत, जे दोषरूपी आहेत, जे देवापासून तुम्हाला लांब नेणारे जे काही पदार्थ आहेत, यांच्यापासून तुम्ही न सेवी म्हणजे यांच्यापासून तुम्ही लांब राहिलात तर काय होईल? मग आनंदाचे सुख भोगीत की जाईल. म्हणजे यात आनंद न मानता तुम्ही जर का या गोष्टी त्यागण्यामध्ये तुम्ही जर का तुमचं कर्तव्य बजावलं तर परमेश्वर काय करतील? आनंदाचे सुख भोगीत की जाईल. आपल्या आनंद स्वरूपामध्ये पावन करण्याविषयी तुमच्याबद्दल स्वामी विचार करतील आणि तुम्हाला ते प्राप्त सुद्धा होईल. कारण की आपण हे कोणासाठी सोडतोय? देवतेला सोडलं. कोणासाठी सोडलं आपण? परमेश्वरासाठी सोडलं. जीवाला सोडलं. कोणासाठी सोडलं आपण? परमेश्वरासाठी सोडलं. प्रपंच सोडला. कोणासाठी सोडला? परमेश्वरासाठी सोडला. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जे कार्य करतो आहोत ते कोणासाठी करतो आहोत? परमेश्वरासाठीच म्हणून करत आहोत. आणि म्हणून परमेश्वर नक्कीच आपला विचार करतील. स्वामी हे सांगतात, निरूपण करतात. भटोबास विचारतात, जी ये तुले दोष असती मा कैसा पावेल. एवढे दोष असताना जीव ईश्वर स्वरूपी कसा पावन होईल? स्वामी म्हणतात, वानर्या एकाचे केतुले कुणी अनिष्ट उपसहाती. स्वामी म्हणतात जे दोष तर सगळ्यांकडेच आहेत. मग परमेश्वर जर का दोषच बघत राहिले तर एकाही जीवाचा उद्धार होणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात की आम्ही त्याच्यातनं काय उपाय करतो? काय उपाय करतात परमेश्वर? केतुले एक अनिष्ट उपसहाती. एखाद्याचं भरपूर अनिष्ट घडलेलं जरी असेल तर परमेश्वर ते उपसहण्यात घालतात. म्हणजे ते बाजूला करून टाकतात. त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, त्याच्या गुणाकडे लक्ष देतात. त्याचा एखादा गुण घेतात आणि त्या गुणाच्या माध्यमातनं, म्हणजे समजा एखादं दही आहे, ते दही भरपूर आंबट आहे, म्हणजे ते दही कसं झालं? दोषयुक्त झालं ना ते. आणि आपल्याला विरजन लावायचं आहे. मग आपण काय करतो? आपण आता संपूर्ण दह्याचा जो आंबटपणा आहे त्याच्या दोषाकडे तुम्ही दुर्लक्ष करता. त्यातलं 1 चमचा दही त्या दुधामध्ये टाकता आणि आता ते दही लागतं. ते दही लागल्या ताजं खाल्लं तर ते दही कसं होणार आहे? गोड होणार आहे. म्हणजे त्या आंबट दहीच्या 1 चमच्यामध्ये सुद्धा, 1 चमचा दहीमध्ये सुद्धा चांगलं गोड दही लागण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. तो अधिकार तर दह्यामध्ये आहे. तसंच एखादा जीव सर्व दोषयुक्त जरी असेल परंतु त्याच्याकडे एखादी कणव असते, एखादा चांगला गुण असतो ज्याच्यामुळे तो अनेक चांगले कार्य पुढे करू शकतो. आमचे आचार्य भटोबास हे पूर्व काळामध्ये कसे होते? परंतु स्वामींनी म्हटलं का हे दोष पंथ आहेत, हे आमच्या पंथामध्ये नको म्हणून? नाही.
स्वामींनी त्यांचा जो गुण होता तो गुणाचा स्वामींनी उपयोग घेतला, बाकीचे त्यांचे दोष स्वामींनी उपसाण्यात घातले, बाजूला करून टाकले आणि मग त्या ठिकाणी स्वामींनी त्यांना या मार्गाचं ज्ञान दिलं. बाईसांनी 3 दिवस स्वामींचा अपमान केला, पण स्वामींनी काय केलं, उपसाण्यात घातलं आणि परमोच्च असं प्रेमदान बाईसांना स्वामींनी दिलेलं आहे. म्हणजे उपसाण्यात घालावं लागतं, दोष बाजूला सारावे लागतात आणि मग आवर्जून गुण बघावे लागतात, नाहीतर गुण हा प्रकार दिसणारच नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात, एकाचे केतुलेक अनिष्ट उपसहा, ती उपसाण्यात घालतात, बाजूला करतात. एका ते केतुल्या एका अंतराया ते जनी परी उद्धरे मा उद्धरेची. एखादा व्यक्ती त्याच्या त्या दोषांमुळे कितीतरी अंतराय त्याला घडतो ईश्वराच्या आणि त्याच्यामध्ये, भेटीमध्ये, ज्ञानामध्ये, सेवादास्यामध्ये, स्मरणामध्ये कितीतरी अंतर पडतं. खूप खूप दिवस स्मरणच साधत नाही, वचनच पाठांतर होत नाही, लीळाच पाठांतर होत नाही, अनेक जन्म जातात, अनेक चौकड्या जातात, अनेक सृष्ट्या निघून जातात. म्हणजे एवढं अंतर त्याच्यामध्ये आणि देवामध्ये पडतं. परंतु स्वामी म्हणतात, परी उद्धरे मा उद्धरेची, परंतु कधी ना कधी तो जीव उद्धरला जाणारच आहे, उद्धरणार नाही असं नाही. उद्धार त्याचा होणार म्हणजे होणारच आहे. आणि येथ जो ननुसरे तो कैची नुद्धरे मा नुद्धरेची. आणि जर का आमच्या स्वामींच्या सन्निधानी एखादा जीव अनुसरला नाही, म्हणजे ही आपल्यासाठी शेवटची संधी असं पकडून चला, जर का अनुसरण घेतलं नाही तर मग तो नुद्धरे मा नुद्धरेची, मग तो कधीच त्याचा उद्धार होणं नाही. म्हणजे एवढ्या दयाळू मयाळू कृपाळू परमेश्वर अवतार आमचे स्वामी आहेत, आपाद मस्तक कृपा स्वीकार केलेली आहे स्वामींनी, एवढं दयाळू मयाळू पण आहेत. आणि अशा अवताराकडे सुद्धा जर का आपण स्वतःला उद्धाराच्या दृष्टीने जर का आपण घेऊन गेलो नाही, तर मग याच्या व्यतिरिक्त आपला उद्धार इतर अवतारांच्या ठिकाणी होणं म्हणजे खूपच मुश्किल आहे. आमच्या स्वामींनी उद्धरण व्यसनी अवतार आहेत, उद्धरण्याचंच व्यसन स्वीकार केलेलं आहे. अशा अवताराच्या ठिकाणी सुद्धा जर का आपण आपलं उद्धरण करून घेऊ शकलो नाही, तर मग इतर अवतारांच्या ठिकाणी उद्धार होणं कितीतरी कठीण काम आहे असं स्वामी सांगतात. पुढे स्वामींनी काय केलेलं आहे, सुरीचा दृष्टांत सांगितलेला आहे. ते ऐकल्यानंतर देमाईचा तिथे आहे, देमाईचा स्वामींना म्हणतात, हाजी देव तरी काहीसे नाही न पविजे तरी वायाची का चेंदा खावा. आता या देमाईसा ज्या आहेत त्या देमाईसा आपल्या विचारांच्या आहेत बरं का. म्हणजे देमाईसाचं वाक्य ऐकलं की आपल्याला असं वाटतं, हां देमाईसांनी बरोबर प्रश्न केलेला आहे. देमाईसा म्हणतात की देव जर का कशानेच पावन होणार नसेल तर मग कशाला उगाच शिळपाका अन्न खाण्यात आपले दिवस घालवायचे, कशाला उगाच संन्यास घ्यायचा आणि कशाला उगाच आचरण करत बसायचं. देव तर होणारच नाहीये ना. आज सुखे असावे का ना आपुल्या बापा भाऊचा घरी तूप भात खाऊन या. आपल्या आई वडिलांकडे किंवा आपल्या संसारामध्ये सुखाने राहावं, तिकडे तूप भात खाऊन. संसारामध्ये सुख आहे का सांगा बरं. तूप भात खाल्ल्याचं अंगी तरी लागतं का. आहे संसारामध्ये सुख आहे का. काही सुख नाही आहे संसारामध्ये. एखाद्याचा बंगला असेल त्याला काय सुखी आहात का. हो सुखी आहे, पण आमच्याकडे पाणीच येत नाही, दुःख आहे दादा त्याचं. एखादा म्हणतो आमच्याकडे एवढं पाणी येतं की घर पूर्ण आमचं अर्ध घर पाण्यामध्ये भरलेलं असतं पावसात, त्याला ते दुःख आहे त्याचं. प्रत्येकाला दुःख. एखाद्याकडे पैसा भरपूर आहे, त्याची मुलंच चांगली नाही आहेत. एखाद्याकडे सगळं चांगलं आहे, मुलं चांगली आहेत, पण त्याच्याकडे पैसाच नाही आहे. एकही माणूस असा भेटत नाही जो सुखी आहे. संसारात सुख हा प्रकारच नाही. आणि देमाईचा म्हणतात, असावे आपल्या बापा भावाच्या घरी सुखाने तूप भात खाऊन. काही तूप भात भेटत नाही. ग्रस्त लोकांकडे फक्त सणावारालाच तूप खाल्लं जातं किंवा सणावारालाच चांगलं गोडधोड बनवलं जातं. याच्या व्यतिरिक्त ग्रस्त लोक आपल्या पदराला मोडून, म्हणजे पदर मोडून काय बोलतात ना त्याला, खर्च जे आहे ते काही मोकळ्या मनाने करू शकत नाही. खूप विचार करावा लागतो त्यांना. एक पदार्थ घ्यायचा म्हणजे ग्रस्त लोक बघितलेले की इथून जायचं तर रिक्षानी नाही जायचं, चालत जायचं, तेवढेच 10 रुपये वाचतील, तेवढेच 15 रुपये वाचतील, म्हणजे एवढा विचार केला जातो. हे काही सुखीपणाचं लक्षण आहे का. नाही. म्हणजे सुख हा प्रकार नाही. आणि सुख आहे असं म्हणाल तर आमच्या स्वामींनी सुखाची व्याख्या काय केलेली आहे, दुःख मिश्रित सुख याचे सुख बोली. म्हणजे सुख कसं आहे, निर्मळ सुख नाही आहे,
ते दुःख मिश्रित सुख आहे ते. अशा प्रकारे हे व्याख्या ब्रह्मविद्येमध्ये सांगितलेली आहे. ज्याला ही व्याख्या माहिती आहे त्याला लक्षात येईल की संसार म्हणजे सुखी हा प्रकार अजिबात नाहीये. पण ही देमाईचा म्हणते की तूप भात खाऊन तिथे सुखी असावं, उगाच मार्गात जाऊन कशाला शिळपाका अन्न खावं. आपल्याला पण बरं वाटलं. देमाईचं बरोबर म्हणतात बरं का, की देव होणारच जर का नाहीये मग कशाला दीक्षा घ्यायची, अशा घरीच चांगलं आहे आपलं. यावरी सर्वज्ञ म्हणितले अशा विचार करणाऱ्या लोकांसाठी स्वामी उत्तर देतात. देमती जोंधळे नाही तरी काही अमेद्य पेवीस अमेद्य घालू येईल. म्हणजे स्वामी म्हणतात तुमची शेती आहे आणि शेतीमध्ये पेरण्यासाठी जर का धान्य नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घाण पेराल का? कुठून तरी घाण आणायची आणि ती शेतामध्ये पेरणार का? तुम्ही पेरू शकाल? अन्न नाही तर काही विक खाऊ येईल. तुम्हाला जर का अन्न खायला नाहीये, गरीब परिस्थिती आहे, मग तुम्ही विष आणून खाल का? ते आजकाल हल्ली खातात लोक, जे कर्जामध्ये बुडालेले असतात, खायला काही घरी नाहीये, मुलाबाळांचं पोट कसं भरायचं, मग सगळ्यात सोपं अन्न कुठलं आहे? खाद्य कुठलं? विष खाऊन घ्यायचं, स्वतःला संपवून घ्यायचं. असं करणारे लोक सुद्धा आहेत. परंतु नॉर्मल सगळ्यांनी हे करावं का असं, की बाबा आम्हाला विष द्या, घरी अन्नधान्य संपलेलं आहे, असं कुणी काही करत असतं का? नाही. जरी तुमच्याकडे कितीही काही खायला नसेल तरी तुम्ही विष खाता का कधी? म्हणजे तुमच्याकडे योग्य कार्य करण्याचं जर का काही योग नाहीये म्हणजे तुम्ही अयोग्य कार्य करावं असं आहे का काही? तुमच्यासोबत धर्मवार्ता करणारं कोण नाही म्हणजे तुम्ही अन्य वार्ता करत सुटावं का? नाही. आज जरी परमेश्वर होणार नाहीये याचा अर्थ असा नाही की आपला आपण वेळ प्रपंचामध्ये घालवावा. नाही. तुम्ही इथे येऊन जे रेंदा चेंदा खाणार आहे ते तर अजिबात वाया जाणार नाही, त्याची सगळ्याची नोंद होणार आहे. तुमच्या बँकेमध्ये तुम्ही जरी पैशाचा भरणा नाही केला पण तुमचं अकाउंट आहे, तुमचे पैसे आहेत, तर बँक बरोबर 6-6 महिन्याला तुम्हाला व्याज देते ना. बँक तुम्हाला व्याज देते की नाही? 3-3.5%. तुम्ही जरी पैसे नाही भरले पण तुम्ही बँकेत पैसे ठेवलेत तर बँक तुम्हाला त्याचं तुम्हाला व्याज देत असते. तसं तुम्ही जरी परमेश्वराने सांगितलेलं आचरण करताना परमेश्वर तर भेटणार नाहीयेत, परंतु परमेश्वर भेटण्याची जी कणव आहे ती वाढते आहे तुमची. परमेश्वर भेटण्याचा जो योग आहे त्याचा बरोबर परमेश्वर काय करतात? संयोग घडवून देत आहेत. म्हणजे जेवढं तुम्ही आचरण कराल तेवढी तुमची कणव तयार होईल आणि तेवढं तुमची योग्यता वाढेल आणि तेवढं परमेश्वर आणि तुमच्या भेटीचं अंतर कमी 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 होणार आहे. जसं बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एखादी व्यक्ती तुम्हाला स्टेशनहून घ्यायला येणार आहे, ती घ्यायला येईल आणि मग तुम्ही त्यांच्यासोबत स्टेशनला जाणार आहात आणि ती व्यक्ती तिथून निघाली आणि तुम्ही जर का जागेवरच उभे राहिले तर काय होईल? तो व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचायला 1 तास लागणार. पण तुम्ही म्हटले की तुम्ही तिकडून निघा, मी पण इकडून निघतो आणि तुमची भेट, तुम्ही मध्यपर्यंत चालत गेले, ते मध्यपर्यंत चालत आले. आता त्यांची तुमची भेट व्हायला 1 तास लागणार होता, आता किती तास लागले? अर्धा तास लागले. अर्धा तास आधी तुम्हाला ते भेटले ना. म्हणजे तुमचं चालणं वाया गेलं का? नाही, अजिबात वाया गेलं नाही. तुमचं चालणं उपयोगी लागलं, तुमचा वेळ उपयोगी लागला, तुमचा वेळ पण वाचला आणि अर्धा तास आधी त्यांची आपली भेट झालेली आहे. म्हणजे जेवढं तुम्ही करणार आहात, जेवढं कर्तव्य तुम्ही बजावणार आहात तेवढा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे, ते वाया अजिबात म्हणून जाणार नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात तरी होत सांगता हेची करिता होईल की, म्हणजे कर्तृत्व केल्यानेच कणव तयार होईल. तुम्ही हातावर हात बसून पकडून राहू नका. जरी भाजी आलेली नाहीये, भाजी अजून बाजारातून विकत आणायची आहे, परंतु भाजीचा पूर्ण मसाला तुम्ही तयार करून ठेवता, सगळी तयारी करून ठेवता. पाहुणे तर यायचेच आहेत पण आधीच तुम्ही पट्टी टाकून ठेवता, पाट टाकून ठेवता, रांगोळी काढून ठेवता, कितीतरी तयारी तुम्ही आधीच करून ठेवता. तहान तर नंतर लागणार आहे पण विहीर आधीच खोदून ठेवता. तुम्ही म्हटले का विहीर खोदून ठेवली कधीपासून? 1 वर्ष झाला पण तहानच लागली नाही अजून. विहीर उगाच खोदली आपण, ती वाया गेली विहीर खोदून. असं होतं का कधी? नाही. जे कर्तृत्व केलं, केली क्रिया वाया न वचे, स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून देव भेटो अथवा न भेटो, परंतु देवाने सांगितलेलं कार्य करणारा व्यक्ती जर का देवाला भेटला तर मग परमेश्वर त्याला देव भेटण्याचं जे काय आयोजन असतं ते करण्याच्या मागे परमेश्वर लागतात आणि बरोबर परमेश्वर त्याला भेट देत असतात. 22 कधीतरी परमेश्वर भेटीचा योग जोडून ठेवलेला होता.
जेव्हा जोडलेला होता तेव्हा त्यांचे दीरच परमेश्वर अवतार होते असं म्हटलं जातं. त्यांच्या ठिकाणी त्यांना भोजन घडलेलं होतं. ही क्रिया त्यांनी तेव्हा केली होती. तेव्हा त्यांना प्रेम झालं का? नाही झालं. तेव्हा त्यांना परमेश्वर प्राप्ती झाली का? नाही झाली. मग त्यांची ती क्रिया वाया गेली का? वाया नाही गेली, ती उपयोगी लागली. त्यांनी त्या ठिकाणी परमेश्वर भेटीचं कार्य त्यांनी त्यावेळेस केलं. परमेश्वराने यांना भेटीचं कार्य यावेळेस केलं. स्वामी 6 महिने तिथून चालत आले. कुठल्याही वाहनाचा उल्लेख त्या मेहकर ते पैठणपर्यंत केलेला नाही लीळा चरित्रामध्ये. तेवढं स्वामी अंतर पायी पायी चालत आले. का आले? बाईसांना भेटण्यासाठी. कारण की बाईसांनी परमेश्वर भेटीचं जे काही कर्तव्य जे आहे, जी कणव जी आहे ते त्या ठिकाणी त्यांनी करून ठेवलेली आहे, जोडून ठेवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही म्हटले की 1 गाठी स्मरण केल्याने काय होणार आहे? देवानी तर 3 तास स्मरण करायला सांगितलं, पण 1 गाठी का होईना करा. 1 गाठीचा पण तुम्हाला लेखी लागणार, 3 तासाचं पण लेखी लागणार, अष्टप्रहराचं पण लेखी लागणार. नुसता स्मरण करण्याचा उल्लेख जरी केला तो सुद्धा लेखी लागणार. चांगलं काहीच परमेश्वर वाया जाऊ देत नाही. अशा प्रकारे परमेश्वर प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून इथे स्वामी भटोबासांना सांगतात की रडीनल्या काही परमेश्वर होईल, नुसत्या रडल्याने परमेश्वर होणार नाही. दुःखयुक्त तुमचं कर्तव्य सुद्धा असलं पाहिजे. आणि येणे खडकेची कपाळ घ्या पाझरी होय, म्हणजे नुसतं डोकं आपटून एखाद्या पाषाणावर तुम्हाला देव परमेश्वर होणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? तो जया परी होवा तयाची परी होईल की, म्हणजे परमेश्वर प्राप्तीचा जो काय उपाय परमेश्वराने स्वतः सांगितलेला आहे तोच तुम्हाला करावा लागेल. तुम्ही दुसरा जर का उपाय करायचं म्हटलं तर ते होणार नाही. आणि म्हणून तुम्ही जर का म्हणाले की मी फक्त अन्नदान करेन, की अन्नदान उत्तम सांगितलेलं आहे. मानवपंथीय लोकांनी सुद्धा हे वचन एवढं मनावर घेतलं, अन्नदान ते उत्तम. आणि सगळे लोक अन्नदान करत सुटलेले आहेत. भरपूर अन्नदान करतात. त्यांना सांगितलं लाख रुपयाचं अन्नदान लागणार आहे, ते लगेच म्हणतात माझे 5,000 रुपये घ्या त्याच्यात. पण जर का त्यांना म्हटलं की बाबा परमेश्वर प्राप्तीसाठी जर का तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तर त्याच्यासाठी कोणीही स्वतःच्या नामस्मरणाचं योगदान देणार नाही. कोणी जर का सांगितलं कोणी आरोग्य सेवा आहे म्हणून ते तुम्ही ते करा, तर त्याच्यासाठी कोणी द्रव्य देणार नाही. परंतु काही वचनं आपण खूप मनावर घेतलेत आणि काही वचनं जे आहेत ते आपण वचनात सूत्रपाठात असून सुद्धा ते आपण मनावर घेतलेले नाही आहेत. तर तसं असता कामा नये. नुसत्या पंक्ती करून परमेश्वर होणार नाही. तर परमेश्वर म्हणजे पंक्ती म्हणजे अन्नदानासोबतच तुम्हाला काय करावं लागेल? नामस्मरण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार या प्रकरणासंदर्भातलं 209 क्रमांकाचं वचन या ठिकाणी बघितलं आणि उत्तरार्ध 39 क्रमांकाची लीळा या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केली. दंडवत हो.